अक्षय 11 गोरेगाव संघामध्ये सलामीची फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल आहेत. एका बाजूला असेल संकेत मॅन फ्रॉम विवळे, तर दुसऱ्या बाजूला असेल निरंजन मॅन फ्रॉम गोरेगाव कुंभारवाडा. आणि गोलंदाजी मार्क होते असेल संतोष होता मित्रमंडळ सुरले या संघाकडून. गोलंदाजाचं नाव आपण 12वा प्रतिनिधीकडे पाठवायचं आहे. विनंती असेल संतोष होता मित्रमंडळ. गोलंदाज असेल यज्ञेश. गोलंदाजाचं नाव यज्ञेश. आपल्याकडे टोचन पाठवायचे संतोषाचा मित्रमंडळ सुरले. आपणास विनंती असेल आपला टोच नाम इकडे पाठवायचे संघ मालक आणि कर्णधार. राऊंड विकेट मारक असते आपल्याकडे पहिला चेंडू गुरलेचा चेंडू होत असणारा चेंडू मात्र हातात काढून दिला संकेतने. बॅक टू द पवेलियन. तोच आहे संकेत महाडिक मात्र बॅक टू द पवेलियन. 2 मॅचेस मध्ये काही आक्रमकता दाखवता आली नाही संकेतला. पण नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतो राकेश. हे दोन्ही सलामीची जोडी मात्र आता वंडावून आलेला. राकेश मात्र ही सलामीची जोडी गोरेगाव कुंभारवाड्याकडून बिनाव करणारी असेल. इथे मात्र साजेदारी नक्कीच जमवावी लागेल या दोन्ही संघांना. आपल्या कोणत्या दुसऱ्या चेंडू राईट राऊंड विकेट मारत राकेशसाठी पुन्हा एकदा लेग साईड फिरकवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. स्टंप मिसिंग चेंडू असेल. पंच मात्र चूक कामगिरीच्या पार पडतील आपली पंचगिरी आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव. स्लो अँड चेंडू होता भिरकाव लावण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या दिशेने, पण चेंडू मात्र जातोय निर्धाव चेंडूचे सांगत होते. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट मारा करतोय. कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल 30 यार्ड सर्कलच्या मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक असेल. एका धावेवरती समाधान मानलं होतंय समान आणि श्री गणेश टीमचं संघाचं खातं होतंय 1 धावेने. वाटी धावसंख्येचे तब्बल 3 चेंडू 1 धावा. इथे मात्र काहीतरी आक्रमकता मात्र करून दाखवतोय जयेश. यज्ञेश आता मात्र स्वतः कर्णधार मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. निरंजन काहीतरी आक्रमकता करायची जशी मागची मॅच नक्कीच घालवली होती. आता मात्र इथे काहीतरी करावं लागेल या निरंजनला. सामन्यामध्ये पण राहायचं असेल तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट मध्ये चेंडू आला नाही. चेंडू मात्र निर्धाव होतोय. यज्ञेश मात्र वर्चस्व गाजवतोय. 4 चेंडू अखेर 1 धाव मात्र खर्ची केली मात्र या यज्ञेशने. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपल्याकडून 5 चेंडूवर राईट राऊंड विकेट मारते. पंचांच्या उजव्या बाजूने सामोरी फलंदाज असेल निरंजन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तोही चुकतोय. चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडूंचा खेळ मात्र संपुष्टात येतोय. समीकरण मात्र बदलतंय. 1 पॉवर प्लेचं षटक होतं. हाणामारीचं षटक मानलं जातं. इथेच मात्र जकडून ठेवलं या यज्ञेशने. वेल डन बॉलिंग पाहिजे यज्ञेश. आता मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र खेळला जातोय. 4 पॉईंटच्या दिशेने एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 षटक अखेर संपुष्टात येते. 1 षटक अखेर वाढलेला असेल तब्बल अक्षय 11 गोरेगाव या संघाची तब्बल 2 धावा. 6 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. मात्र समीकरण मात्र आता बदलतंय. येणारे चेंडू असतील शिल्लक. 24 चेंडूंचा खेळ बाकी. विनंती असेल की कोणताही वेळ खर्ची करायचा नाही. 1 षटक आपल्याला 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला हाताळायचं आहे. तरी विनंती असेल संतोषदादा मित्रमंडळ संघाच्या कर्मचारी विनंती असेल की आपण लगेचच सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्क होते असेल गोलंदाजने अनिकेत. गोलंदाजी मार्क होते असेल अनिकेत. स्ट्राईक करते फलंदाज असेल निरंजन.
राईट मोड विकेट मारत होते पंचांच्या डावीकडे पहिला चेंडू मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या दिशेने घुटना टेक आणि चौकार घास मात्र गती होती फक्त दिशा द्यायची होती तीच दिशा मात्र दिले आणि चेंडू मात्र पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने येतोय खणखणीत निरंजनच्या बॅटमध्ये मधून अनिकेतचा मात्र पूर्णपणे समाचार घेतलाय तोच या गोलंदाजानं निरंजनने आपल्या कुठे दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते अनिकेत रायटर मोड विकेट मारा करतोय पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता हा ना चोरटी धाव मात्र नक्कीच चोरली जाते दोन्ही फलंदाजांमध्ये राकेश आणि निरंजन याच्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल मी तर म्हणते राकेश एक चांगला असा चपलाईचा एक खेळाडू जो चोरटी धाव काढण्यामध्ये एक माहीर आहे तोच मात्र राकेश समीकरण मात्र पुढे बदलते समीकरण बदलते तब्बल 9 धावफलकावरती 7 धावफलकावरती लगावल्या जातील आता मात्र कार्पेटच्या साईन मात्र चेंडू खेळला जाते कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्रशक्ती साईनात असताना चेंडू जाते मात्र आर पार सीमा रेषा पार येते राकेशच्या बॅटमध्ये म्हणून पहिला खणखणीत चौकार पुन्हा एकदा सज्जते रायटम ओव्हर द विकेट मारवते राकेशसाठी पुन्हा एकदा लेग साईडला झिरकावून दिला क्षेत्ररक्षक तैनात असेल स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एकच धावेवरती समाधान मानवते दोन्ही फलंदाजांना आणि समीकरण एकने मात्र पुढे सरस्वती तब्बल 12 धावावरती पोहोचते 4 चेंडू 12 धावा दुसऱ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी काय रणते असेल मात्र आता 12 धावते नक्कीच धाव फलकावरती लगावले समोरचा संघ तेवढाच ताकदीचा आहे कारण की सोबतची जर का फलंदाजी बघितली जर का सोबतची एकदा बॅट चालली तर थांबायचे नाव घेत नाही पण इथे मात्र थांबायचं यश येईल का तर पुण्याच्या सज्ज होते दुसऱ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू राईट मोड विकेट मारते पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या कोट्यातील फुल टॉस दिलेला चेंडू होता निरंजनने त्याचा समाचार घेतला डीप स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला मात्र भिरकावून लावलंय येते चेंडू होता चेंडूला फक्त गती होती दिशा द्यायची ती दिशा मात्र निरंजनने नक्कीच दिली धाव फलक मात्र सरसावर ठेवले तब्बल 18 धावा धाव फलकावरती लगावल्याच जातील तो पुन्हा एकदा सज्जते आणखी राईट मोड विकेट मारते पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तो उचली घेणारा चेंडू होता चेंडू मात्र थर्ड मॅनला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता पण फटका चुकतोय चेंडू जाते निर्धाव 2 षटक समाप्त होते आणि संघाची वाढती धावसंख्या तब्बल अक्षय 11 गोरेगाव या संघाची 18 धावा 12 चेंडू आणि 18 धावा 1 गडी बाद तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती असेल यत्नेश त्याने संकेत सारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पवेलियन ढकलली होती तोच आता मात्र यत्नेश इथे पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय सोबत नाही यत्नेश होती गोलंदाजाचं नाव दिवेश गोलंदाजी मार्फती असेल दिवेश काहीतरी नक्कीच सोबतची रणनीती असेल दोन्ही फलंदाज मात्र बलाढ्य फलंदाज मात्र मैदानामध्ये आहेत निरंजन आणि राकेश 2 षटक समाप्त होते समीकरण मात्र बदलते तब्बल 18 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते आता मात्र इथे कमबॅक करता येईल का राईट मोड विकेट पंचांच्या डाव्या बाजूने संघाकडे तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतो देवेश सामोरी फलंदाज असेल राकेश ही मात्र एकाच टीममध्ये खेळणारी दोन्ही मात्र सलामीची जोडी असेल फुल टॉस दिलीवरचा चेंडू होता समाचार घेतला चेंडूला मात्र भिरकावून लावलं सीमा रेषा येतो
लेगच्या दिशेने मात्र भिरकावून लावला 6 धावांसाठी नक्कीच. या 6 धावांनी समीकरण मात्र नक्कीच पुढे सरतोय. तब्बल 24 ऑन द बोर्ड. 24 धावसंख्या लगावली जाते धावफलकावरती. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय देवेश. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. राकेश मात्र फसतोय. पॅडला एसटीला मात्र आदळलं जातंय. शरीरावरती चेंडू आदळला जातोय. एक धाव बाईकच्या सोप्यामध्ये टिपली जाते आणि समीकरण मात्र एकने पुढे सरसावतोय 25 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 25 धावा. फुलटो दिलूचा चेंडू तर राकेशने मात्र पूर्णपणे समाचार घेतला. चेंडूला मात्र भिरकावून लावलं 6 धावांसाठी. ही मात्र दोन्ही संघांना मात्र निर्णायक मॅच असेल. जो हरेल तो या सामन्यातून बाहेर नक्कीच जाईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन लेगच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने दुसरी धावेची सांगता होईल का? हा ना आणि दुसरी धाव सुद्धा. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये मानावी लागेल आणि 2 धावेवरती समाधान मानलं. समीकरण मात्र पुढे सरसवते. तब्बल 27 ऑन द बोर्ड. चित्ररक्षक मात्र जे बंबल झाला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या डोक्यावरून फटका मात्र जरूर लगावला होता. तर डीप मेडिकल क्षेत्ररक्षक तैनात असताना एकच 2 धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चुकतोय. चेंडू जातोय निर्धाव. समीकरण मात्र तिथेच थांबतोय. तब्बल 29 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 28 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. आता मात्र मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता निरंजनचा. पण निरंजनला अजूनही काही चेंडू फिरत नाही. बॅट मात्र नक्कीच फिरवतोय पण बॅटवरती चेंडू काही येत नाही. समीकरण मात्र काही जुळत नाही. दोन्ही चेंडू मात्र निघतेत या षटकातील आणि समीकरण मात्र बदलते. तब्बल 28 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. आता मात्र पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलं. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. निरंजनच्या डाकमध्ये भरून खणखणीत दुसरा षटकार. शेवटचे 12 चेंडू असतील आणि गोलंदाजी मार्कवरती असेल यज्ञेश. तो विनंती करतो की आपण सामना लवकर सुरू करायचा. जास्त वेळ खर्च नाही करायचा आहे. 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या षटक मात्र हातलायचं आहे. राईट राऊंड द विकेट. फुलटा चेंडू होता. फटका फसतो. राकेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसतो. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरसावी. तब्बल 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. येणारे चेंडू शिल्लक 11 चेंडू. 11 चेंडू मध्ये कितपत धावांचा डोंगर असेल. मात्र अजून सलामीवर मात्र स्वतः कर्णधार अजून मैदानात दाखल असते निरंजन. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेट यज्ञेश. आता मात्र हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर डिलिव्हरी टाकण्याचा चेंडूचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र यशस्वीरित्या ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. समीकरण मात्र तिथेच थांबतोय. काही मोठ्या फलंदाजांना मात्र हात खोडण्याची नक्कीच संधी देत नाही मात्र हा यज्ञेश गोलंदाज. तो पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र घुटना ठिकाणी सिक्स अशीच काय तर रणनीती होती. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र जातो. क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका धावेवरती समाधान. तेवढीच खराब क्षेत्ररक्षक मित्र म्हणेन राकेश सारख्या फलंदाजांना मात्र बॅक टू द पवेलियन ढकललं जातंय. कारण की एका धावेवरती मात्र समाधान नक्कीच आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतो. राकेशची जागा घेण्यासाठी येतोय.
35 धावा फलकावरती लागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. फलंदाजाचं नाव राहुल गुळगुळे. राहुल गुगुले. सज्ज होते पुन्हा राहते म्हणून विकेट मारा करते आपल्या कोट्यातील. पुन्हा एकदा फटका फसलाय. काय केलं? मोठा फटका फसलाय. जसा राकेश बॅक टू द आपल्या कृत्य नक्कीच पाहायला मिळालं. राकेश आणि निरंजनच्या दोघांच्या रनिंग मध्ये ताळमेळ नव्हता. रनआउटच्या स्वरूपात राकेश बॅक टू द पवेलियन डगआउट मध्ये रस्ता दाखवला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न यशस्वी ठरतोय. बॅक टू द पवेलियन. निरंजन स्वतः निराश असेल. निरंजनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आणि स्ट्राईक वरती असेल आता फलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. राहुल आणि ओम. समीकरण मात्र तिथेच थांबतंय 35 धावेवरती. मोठा फटका. पुन्हा एकदा हॅट्रिक होईल का या मॅच मध्ये? हॅट्रिक होईल का? हा ना सुद्धा कॅच सुटले. आता या मॅच मध्ये सुद्धा हॅट्रिक झाली असती. ती मात्र ओव्हरच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र नक्कीच टिपला जातोय. आणि इथे मात्र पंचांशी अपील. पंच अपील स्वीकारते. ते समजत नाही फलंदाजाला मात्र जखडून ठेवलं. आता मात्र ओमची परीक्षा असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक येणार असेल. दुसरी धाव घेणार का? हा ना दुसरी धाव सुद्धा टिकली जाते. तिसरी धावेची सांगता होईल का? आणि तिसरी धावेवरती ओम बॅक टू द पवेलियन डगआउट मध्ये जाताना दिसले. मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागलं आणि गडी बाद होते. बॅक टू द पवेलियन ओम. नवीन गोल मात्र मैदानामध्ये दाखल होते. ओंकार मागच्या मॅच मध्ये नवीन सुद्धा मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईकला असेल निलेश. नॉन स्ट्राईकला असेल राहुल. पहिला चेंडू सकाळच्या 17 जर का पहिली मॅच झाली त्यावेळी ओंकार मात्र गैरहजर होता. तिथे मात्र ओंकार आता मैदानामध्ये दाखल झालाय. राईट ओव्हर द विकेट डावखुर हाताचा गोलंदाज असेल. पहिला चेंडू मात्र चेंडूचं काही समीकरण जिरलं नाही. चेंडूला मात्र फाईन लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मात्र धीर करून पाठवलं येते पंचांकडून. 1 बाउन्स. पडतोय. निलेशने मात्र आधी होते पहिल्या चेंडूवरती ओंकार सारख्या गोलंदाजाला मात्र समाचार घेतला आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी मात्र पाठवून लावलाय. काय तर रणनीती असेल मात्र ओंकारची पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावला जातोय. त्यानंतर कमबॅक करेल का? येणाऱ्या चेंडूच मात्र नक्की आपल्याला सांगेल ओंकार कमबॅक करेल की नाही. गोलंदाज मात्र निलेश. स्ट्राईक वरती असेल तर नॉन स्ट्राईक असेल राहुल.
राईट मोर्चा विकेट मारत पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रन घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. कमबॅक करता येईल का मात्र या गोलंदाजाला? पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू होता. चेंडू मात्र बॅटची करा लागते. पंचांशी अपील मात्र पंच वाईट घोषित करत नाही. पंचांशी दाद मागतोय राहुल. पंच पण अपील फेटात निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूची चौकार नक्कीच लगावला होता. त्यानंतरचा चेंडू मात्र निर्धाव घोषित केलाय पंचांनी आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. तर पुन्हा एकदा सज्ज होते ओंकार आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा भिरकवण्याचा चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. करेल का कोणती चूक आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक डोक्यावरून येतोय. दुसरा दहा फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे 3 चेंडू असतील तर कोणाला सज्ज होतोय. उलट्या जोरात चेंडू काय केले चूक. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने भीर करून लावलंय. मोठी चूक केली की सुबोधने ओंकार सारख्या गोलंदाजाला मात्र चेंडू हातात सोपवला आणि चेंडूचा मात्र पूर्णपणे समाचार घेतला. तोच या फलंदाजाने निलेश उर्फ उस्मान या नावाने ओळखला जाणार असेल. निलेश मात्र पूर्णपणे समाचार घेतला ओंकारचा. ओंकारला मात्र जकरून ठेवलं आणि पूर्णपणे समाचार घेऊन चेंडूला मात्र भिरकवून पाठवले. तब्बल ओंकारने 3 चेंडू मध्ये जर का आपण पाहायला गेलो तर 15 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या या ओंकारने. तर भरपाई नक्की करेल का? वेगवान गतीचा मारा नक्कीच करतोय. स्लो ऑन डिलिव्हरी इनस्विंग डिलिव्हरी नक्कीच करतोय. पण चेंडू मात्र हातातून निसटला जातोय. चेंडू मात्र विमान असेल फ्रीट चेंडू असेल. पुन्हा एकदा निलेशला मात्र एकदा संधी आहे हात फोडण्याची. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकला होता लेग साईडला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय निर्धाव. फ्रीट चेंडूचा काही फायदा उचलता आला नाही. फलंदाज मात्र बंबळ होतोय तिथे आणि समाधान मात्र मानावं लागते. पुन्हा एकदा सजित ओंकार आपल्याकडे 5वा चेंडू. पुन्हा एकदा समाचार घेतला. समीकरण घेतलं. काय केलंय हीच मात्र रनिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये आणि गोलंदाजामध्ये. पण वर्चस्व दाखवतोय मात्र ओंकार आणि गडी बाद होतोय. पंचावन्न धावा फलकावरती लगावल्या जाते. आतापर्यंत काहीतरी नक्कीच करावं लागेल. शेवटचा 1 चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती असेल राहुल. पूर्णपणे समाचार घेतला. डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षकाचा चेंडू मात्र खेळला जातो. क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसरी धाव घेणार का? दुसरी धाव सुद्धा टिपली जाते. तिसरी धाव थोड्याच्या स्वरूपामध्ये घेणार का? हा ना तिसरी धाव सुद्धा टिपली जाते आणि धाव संख्या वाढते. तब्बल 58 धाव फलकावरती लगावल्या जाते. सामना जर का जिंकायचा असेल तर संतोष मित्रमंडळ सोडले या संघाला 30 चेंडू आणि 59 धावा बनवाव्या लागतील. 30 चेंडू आणि 59 धावा. चेंडू आणि 59 धावा.
बनवावे लागतील ते संतोष दादा मित्रमंडळ सुरले या संघाला. आणि विनंती असेल की आपण तो क्षेत्रक्षण लावून घ्यायचं. अक्षय इलेवन गोरेगाव संघाचा कर्णधार विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. मला माहिती काय आलोय गाडी मला माहिती आहे ना कोण कुठे आहेत कोण कुठे आहेत ती गरमी बिघडली ती गरमी पण नाही रोज करताय तुला काय वाटतं तुला माहिती आहे की तू गप्र शेती शेती मी पण करतो चांगला करतो बरं मी शेतीच बोलतोय गेल्यावर काय शेती अजून लावली नाही हेच विचारतो पाऊस कुठं पडलाय हा उन्हाळी लावत नाही तुम्ही नाही लावत दुसरी काय लावत नाही बाबा जरा यांच्या इकडे फिरव घे दादा हात करता त्यांचा पण घे कॅमेरा थोडा आपण विमान खाता कॅमेरा टाकू विनंती असेल पंचांना की थोडी सामना सुरू करायचा आहे. 30 चेंडू आणि 59 धावा मात्र ते बनवावे लागतील संतोष दादा मित्रमंडळ सुरले या संघाला. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. सलामी वेळेत येत सुबोध आणि संतोष दादा मित्रमंडळ. विनंती असेल आपण एक निगडे स्कोर वगैरे पाठवायचे नावं सांगायला. स्ट्राईक असेल सुबोध नॉन स्ट्राईकला असेल रोहित. गोलंदाजी मार्क त्याचे संकेत राईट मोठं इकडे मागत पंचांच्या डावऱ्या बाजूने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुलटच विरोधात चेंडू होता. सर्व लक्ष लावण्यासाठी मात्र या सुबोध वरती कारण सुबोधचा विकेट वरती टिकून राहणं मात्र महत्वाचं असेल. तर पुन्हा एकदा सज्ज होते संकेत राईट मोठं विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा याकडे डिलिव्हरीचा चेंडू होता. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. होईल का? एका धाडीच्या समाजामध्ये श्री गणेश अगोदर संघाचं खातं खोलतोय आणि एक या धावेने मात्र संघाचं खातं खोललं जातंय. 2 चेंडू 1 धावा. आता नवीन फुलंदाज मैदानामध्ये दाखल आहे रोहित. 1 डाऊन लावतो नॉन स्ट्राईकला. आता स्ट्राईक वरती आलेले रोहित कशा प्रकारे महाराष्ट्र संकेत राईट राऊंड विकेट मारा उलट विकेट मारा मोठा फटका रोहितच्या बॅट मध्ये मधून येतोय. भिरकावून लावलंय राकेश.
रेषा पार येतोय पहिला षटकार. हीच मात्र रणनीती मात्र रोहितला आकावी लागेल. तर पुन्हा एकदा सज्ज होते रायटर मोर्द विकेट मारा करतोय. धावसंख्या होते 6 मात्र पुढे सरसावते 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा संकेत सज्ज होते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. गडी बाद हादरा लागतोय. बॅक टू द पवेलियन. संकेतने मात्र कमबॅक केला. शेवटी दाखवून दिलं एक षटकार मारला तर मी सुद्धा कमी नाही. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवत होतोय. करण नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवत होतोय. करण मोठा फटका कार्पेटच्या साह्याने किंवा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनाचे थकवीर सर्कलच्या बाहेर दुसरी धावची सांगता होईल का नाही. एका धावेवरती समाधान मात्र मानावं लागतंय. तब्बल धावसंख्या होते 1 ने पुढे सरसा होते 8. 5 चेंडू 8 धावा. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. गोलंदाजी मार्फत असेल संकेत. गोलंदाजीमध्ये मात्र आक्रमकता दाखवता आली नाही संकेतला, पण ते गोलंदाजीवरती मात्र आक्रमकता करून दाखवले या संकेतने. तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका आडव्या जाळ्याने खेळण्याचा प्रयत्न होता. सुबोधचा फटका फसतोय. 1 षटक समाप्त होतं. 1 षटका अखेर धावसंख्या होते तब्बल 8 धावसंख्या लगावली जाते धावफलकावरती. अजूनही 24 चेंडूचा खेळ येणं शिल्लक बाकी. 24 चेंडू मध्ये तब्बल 51 धावांचं डोंगर मात्र पार करावं लागेल. चोवीस चेंडू आणि 51 धावांची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर गोलंदाजी मार्फत असेल. गोलंदाज नेम गोलंदाजचं नाव राहुल. गोलंदाजी मार्फत असेल राहुल आणि स्ट्राईकवरती फलंदाज असेल मात्र आता नवीन फलंदाज असेल करण. इथे मात्र काहीतरी आता आक्रमकता करावी लागली आहे दोन्ही फलंदाजांना, सुबोधला आणि करणला. राहुल सज्ज होते. रायटर मोर्द विकेट संघाकडून दुसऱ्या आणि वळते पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होते. रायटर मोर्द विकेट पहिल्या चेंडूचा मारा करेल करण. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंच मात्र वाईड घोषित करतील. अवांतर स्क्वेअर चेंडू 1 धाव मात्र अवांतर स्वरूपामध्ये मिळते. समीकरण मात्र बल वाढतंय. 1 या धावीने 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल. आकुल टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक डोक्यावरनं जातो. क्षेत्ररक्षक तैनात असेल. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तेवढ्याच बंबल झाला होता. 2 धाव निश्चित टिप्या. तिसरी धावची सांगता होईल का. तिसरी सुद्धा धाव टिपली जाते. वेल रनिंग बिटवीन द बाय विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राहुल आणि सुबोध आणि समीकरण मात्र 3 ने पुढे सरकते तब्बल. आता मात्र सुबोधने पूर्णपणे समाचार घेतला आणि सीमारेषेच्या बाहेर मात्र संकेतच्या डोक्यावर मात्र चेंडूला मात्र भीर. दोन चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुबोध. आता मात्र पूर्णपणे समाचार घेतला. पंच मात्र स्क्वेअर वाईड गोष्टी. अवांतर 1 धाव मात्र नक्कीच काढली जाते. पंच मात्र वाईड घोषित करते.
वाईट घोषित करते पंच. एक अवांतर स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळाली जाते. समीकरण मात्र एक नेता पुरेसा असेल. तब्बल 19 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. दोन चेंडू 19 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. तर पुन्हा एकदा सज्ज होते राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. आकुट टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली संकेत करेल का? कोणतेच गडी बाद सुबोध बॅक टू द पवेलियन. हिताश असेल नाराज. चेंडू 19 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. दुसऱ्या झटका बाजूचा नवीन फुलंदा मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. अनिकेत नवीन फुलंदा मैदानामध्ये दाखल होतोय. अनिकेत सुबोधची जागा घेण्यासाठी आल्या. अनिकेत आणि करण ही मात्र आता सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. तो पुन्हा एकदा सज्ज होते. राहुल रायटम ओव्हर द विकेट मारत आपल्याकडे चौथा चेंडू. पुन्हा एकदा या खेळीचा चेंडू तर राकेश क्षेत्ररक्षक असेल चेंडूकडे मिळाल्याच्या दिशेने चेंडू मात्र खेळला जातो. दुसरी धावेची सांगता होईल का? नाही. जोपर्यंत राकेश आहे तोपर्यंत दुसरी धाव तोडणं अशक्य आहे. कारण की राकेश चित्त्याची चपल्यावर मात्र राकेशकडे आणि धावफलक मात्र एक नाही पुढे सरसावते 20 या धावेवरती. तब्बल 4 चेंडू 20 धावा. निर्णायक 2 चेंडू असतील या षटकातील. निर्णायक 2 चेंडू. समीकरण जर का बदलायचं असेल तर नक्कीच काहीतरी आक्रमकता करावी लागेल. पुन्हा एकदा स्कोरच्या दिशेने चेंडूला मात्र भिरकावून खेळण्याचा प्रयत्न होता. काय समीकरण असेल? एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 पॉईंट वरती क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. आणि एक या धावसंख्या मात्र पुढे सरसावते. तब्बल 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक करेल का? चेंडू होतोय धर्मीला दान मिळतोय. जीवनदान फलंदाज करणला. धावसंख्या मात्र होते 22. तब्बल 2 षटक खेळ संपुष्टात होते. धावसंख्या मात्र होते तब्बल 22. आता मात्र 18 चेंडू मध्ये तब्बल 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावा. प्रत्येक षटकामागे 12 ची सरासरी 12.33 ची सरासरी असेल. मित्र म्हणून सामन्यामध्ये जर का मॅच जिंकायचा असेल तर विनंती असेल आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पाणी घेऊन यायचंय आणि गोलंदाजी मार्क होती असेल संकेत. पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्क होते संकेत. राईट मोड विकेट मारा करतोय. ज्याने पहिलं षटक हाताला येतो. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संकेत. फुलटा दिलेचा चेंडू होता. समाचार घेतला. चेंडूला मात्र भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता. गडी बाद. फुलटा दिलेचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर मात्र पोहोचू शकला नाही. फलंदाजचं नाव संकेत. नवीन सगळं मैदान दाखवतोय संकेत. अनिकेत पुन्हा एकदा भिरकावून लावलंय. समाचार घेतला. चेंडूला मात्र आता पूर्णपणे भिरकावून लावलंय. डीप स्कोरलेसच्या दिशेने चेंडू मात्र येतोय 6 धावा.
आता मात्र यॉर्कर विरुद्ध चेंडूचा फुलचा आवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेची जाऊन दुसऱ्या धावेची सांगता होईल का? हाना दुसरी धाव सुद्धा चोरली जाते. वेल रनिंग बिटवीन द बाय विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते नक्कीच. आणि धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरसवून तब्बल 30 या धावसंख्येवरती जाईल. 3 चेंडू 30 धावा. 3 चेंडू 30 धावा. आता समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल अजूनही 29 धावांची गरज. तिसऱ्या षटकात 3 चेंडू शिल्लक असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली करणार नाही. निरंजन कोणती चूक. गडी पाठ होतोय. चौथा झटका लागतोय. विकेट गेल्यानंतर आपण नवीन फळ मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव सुयोग. संकेत आपल्या कोट्यातील 5व्या चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. 5 चेंडूचा खेळ सफळ. 30 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या जाते. शेवटचा तिसऱ्या षटकात शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 29 धावांची गरज अजूनही. जर का सामना जिंकत 13 चेंडू 29 धावा. मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड ऑनच्या लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. करेल का कॅच? सोड सुटले. चेंडू होते धरणीला जाण. मिळतोय मात्र जीवन. तिसरी धावाची सांगता होईल का? आणि गडी बाद होतोय. 2 धावा मात्र नक्कीच धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. आणि 2 गडी बाद होते नक्कीच. तब्बल 32 धावा. 3 षटक समाप्त होते. तब्बल 32 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. आता जर का सामना जिंकायचा असेल तर आपल्याला 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 27 धावा. 27 धावा 12 चेंडू निर्णायक. हा षटक मात्र हाताळण्यासाठी निरंजन कोणाला येईल? नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव विनंती असेल की आपण एक्स्ट्रा प्ले इकडे पाठवायचं आहे. राकेश गोलंदाजी मार्कवरती असेल. राकेश पहिला चेंडू. राकेश स्ट्रायकर फलंदाज असेल. मात्र पहिला चेंडू मात्र काही उचली घेतलेला चेंडू काही समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा वर्चस्व गाजवतोय राकेश. जशी फलंदाजी केली होती रनआउटच्या स्वरूपामध्ये दोन्ही मॅचला रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पहिल्यांद ढकललं होतं. पण इथे मात्र काहीतरी कमबॅक करावं लागेल राकेशला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मुळे विकेट मारा करतोय. आता मात्र काही समजलं नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मात्र अजूनही चेंडूची काही समजलं नाही. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटची नक्कीच कडा लागली होती. आणि विकेटचं पतंग मात्र लागतोय. बॅक टू द पवेलियन ढकलत होतं अनिकेत सुद्धा. चेंडू मात्र निर्धाव फेकले या राकेशने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो. फलंदाजाचं नाव नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव XYZ.
तर पुन्हा एकदा राकेश आपल्याकडे चौथा चेंडू कार्तिकच्या साईने चेंडू मात्र खेळला जातोय. चेंडू क्षेत्रक्षेत्र तयार असेल शॉट लेगच्या दिशेने दुसरी धावेची सांगता होईल का? एका धावेवरती समाधान मात्र मानावते. एक या धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. तब्बल जाते 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगले रणनीती मात्र राकेशचे निर्णायक षटक हाताळण्यासाठी राकेश मात्र स्वतःहून सज्ज पुढे आला आणि 4 चेंडू मध्ये एकच धाव मात्र खर्ची केली मात्र या राकेशने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कॅच होईल का? करणार नाही कोणते चूक. पुन्हा एकदा झटका लागतोय. वैयक्तिक स्वतःच्या संघाकडून चौथं षटक वैयक्तिक पहिलं षटक शेवटचा एक चेंडू हाताळण्यासाठी राकेश सज्ज होते. फलंदाजीवरती असेल. पंच मात्र वाईट घोषित करतात. एक स्क्वेअर चेंडू घोषित करतात. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. तब्बल 34 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक येणं बाकी. अजूनही सामना जर का एखादी पुरत जर का लढायची असेल नक्कीच काहीतरी ते आक्रमकता करावी लागेल. इथे मात्र स्ट्रगल होण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जातोय पीठ. 4 षटक समाप्त होते. 4 षटका अखेर वाटी द्यायचे तब्बल 34 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. या त्यानंतर होणार सामन्यातील या जो जिंकलेला संघ असेल तो आणि कालकाई 11 डोंगरोली खालची वाडी दोन्ही संघांच्या करण्याची विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर लगेच नाणेफेकीचा कोड करण्यासाठी जायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवरती असेल ओम. सहा चेंडू आणि 25 धावांची गरज. 6 चेंडू 25 धावा. 25 धावा आणि 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू असतील. गोलंदाजी मार्कवरती असेल ओम. उलटा विरुद्ध चेंडू होता. निरंजन करतो. तो चेंडू जातो बाईकच्या स्वरूपामध्ये. 4 धावा अवांतर 4 धावेने नक्कीच धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. 21 धावा 5 चेंडू. या चेंडूवरती जर का मोठा फटका आहे तर सामन्यामध्ये चुरस भरली जाईल नक्कीच. गुडलाईनचा चेंडू मात्र निर्धाव चेंडू तर काही समजला नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती काही चेंडूने बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू मात्र जातोय निर्धाव. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. 4 चेंडू आणि 21 धावा. 21 धावा आणि 4 चेंडू. ओम मात्र गोरेगाव बिलॉंग करून करणारा खेळाडू असेल ओम हा. पुन्हा एकदा झेलका लावण्याचा प्रयत्न होता. कॅच करेल का सोडेल? सोपा झेल मात्र सुटलाय. एक जीवनदान म्हणते पण या कॅचने कोणताही फरक इथे पडणार नाही मी तर म्हणेन. आणि धावसंख्या मात्र 1 पुढे सरसावी. तब्बल 39 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे 3 चेंडू असेल. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. 3 चेंडू आणि 20 धावेची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर 3 षटकार जर का लागेल तरी सामना ही खाती विजयी घोषित करला जाईल. कार्तिकच्या साईडने मिळवला चेंडू मात्र ढकलून दिलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. एकच धावेची समाधान. दुसरी धावेची सांगता होईल का? राकेश मात्र तिथे स्वतः क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मात्र निश्चितच टिपल्या जाते. याच 2 धावांचे समीकरण मात्र बघतोय 41 ऑन द बोर्ड. 41 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू असेल. 2 चेंडूने 18 धावांची गरज. सामना जिंकायचे 2 चेंडू 18 धावा. 99% सामना तर मी तर म्हणेन अक्षय इलन गोरेगाव संघ याच्या बाजूने लागलाय. आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय. ओम मात्र स्वतः गोलंदाजी करून स्वतः विकेट गडी बाद करतोय ओम. चांगली अशी गोलंदाजी मानावी लागेल या ओमची. संतोष दादा मित्रमंडळ
शिवले शेवटचा फुलाचा मात्र मैदानामध्ये दाखवतोय ओंकार. Guarantee नाही घ्यायला. वाईट म्हणून सोडून दिला. काय झालं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फेकीचा कौल करून घ्यायचा आहे. याच्या पुढील होणारा सामना असेल